अध्याय 16 काशी प्रवास. दिव्य तेजस्वी तपश्चर्येनंतर नरसिंह सरस्वतींनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला. काशी फक्त एक नगरी नाही, ती तर ज्ञानाची जननी, मोक्षाची द्वार आणि भारतीय संस्कृतीचे हृदयस्थान. गुरु काशीमध्ये प्रवेश करताच जणू घाटांवर शांतता उतरली. गंगा माताच्या लाटा मंदावल्या आणि पुरोहित, ऋषी, विद्वान सर्वजण त्यांना पाहून थक्क झाले. तेथे गुरूंनी वेदशास्त्र, धर्मनीती, योग साधना, भक्ती आणि वैराग्य अशा अनेक मार्गांचा अभ्यास करणाऱ्यांना दिशा दिली. शेकडो शिष्यांना एकच संदेश: ज्ञान हे मोठं, पण त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी केला तर त्याचे खरे मूल्य कळते. हा अध्याय सांगतो, गुरूंचा प्रत्येक पाऊल धर्माची ज्योत प्रज्वलित करतो. अध्याय 17 गूढ योगशक्तींचे प्रदर्शन. काशीतील एका रात्री गुरु ध्यानात होते, शांत, निश्चल आणि दिव्यात विलीन. त्यावेळी काही जिज्ञासू साधक त्यांच्या योगशक्तीची परीक्षा पाहू लागले. काहींना वाटत होते, गुरु दिव्य आहेत, पण त्यांच्याकडे किती शक्ती असेल? तोच अचानक गुरूंच्या शरीरातून तेजोमय प्रकाश बाहेर पडू लागला. संपूर्ण कक्ष उजळला. भिंतींपासून आकाशापर्यंत जणू ब्रह्मांड उघडले. साधक घाबरले नाहीत, ते तर भक्तीत लीन झाले. त्या दिवशी त्यांनी ओळखले, योगशक्ती म्हणजे चमत्कार नव्हे, ती गुरूंच्या अंतःकरणातील परमात्म्याशी असलेली एकता आहे. अध्याय 18 काशीतील अद्भुत वाणी. एकदा काशीमध्ये एका विद्वानाने गुरूंना प्रश्न विचारला, गुरुनाथ, या जन्माचा उद्देश काय? मानवाने देवाकडे कसे जावे? गुरु काही क्षण शांत बसले आणि मग अत्यंत सौम्य पण अधिकारपूर्ण स्वरात म्हणाले, जीवन हे पाण्यासारखं आहे. नीती, सत्य, सेवा, भक्ती ही त्याची शुद्धता आहे. गुरूंची कृपा म्हणजे त्याला मिळालेला प्रकाश. हा प्रकाश मिळाला की मानव स्वतः मार्गक्रमण करू लागतो. त्यांच्या या वाणीने अनेक शंका दूर झाल्या. लोक म्हणू लागले, गुरूंना भेटणे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे झालेली यात्रा. अध्याय 19 भक्तांचे उद्धार. गुरूंनी काशीतील अनेक भक्तांचे उद्धार केले. कोणी दुःखी, कोणी रोगी, कोणी मानसिक तणावाने व्याकुळ. गुरूंच्या एका दृष्टीने, एका शब्दाने, एका स्पर्शाने भक्तांचे जीवन बदलू लागले. एक वृद्ध स्त्री रडत रडत आली. तिच्या मुलाला असाध्य आजार होता. ती म्हणाली, गुरुनाथ, मला दुसरे काही नको, फक्त माझा मुलगा वाचवा. गुरूंनी शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला. तुझं प्रेमच तुझ्या मुलाला शक्ती देईल. काही दिवसात मुलाचा आजार नष्ट झाला. गावात आनंदाची लाट पसरली. हा अध्याय सांगतो, गुरूंचे हृदय करुणेने भरलेले असते. त्यांच्याजवळ आलेला कोणताही भक्त रिकामा जात नाही. अध्याय 20 काशी सोडून प्रवासाची सुरुवात. काही काळ काशीमध्ये राहून गुरूंनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्याची बातमी मिळताच शेकडो लोक घाटांवर जमा झाले. काहींच्या डोळ्यात पाणी, काहींच्या हृदयात वेदना. गुरु म्हणाले, मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझ्या हृदयातच राहाल. प्रत्येक साधना, प्रत्येक जप मला तुमच्याशी जोडून ठेवतो. गुरु गंगात स्नान करून शांत पावलांनी पुढे निघाले, जगात धर्म आणि सद्गुण पसरवण्याच्या कार्यासाठी. हा अध्याय सांगतो, गुरूंची पादयात्रा ही मानवजातीला सतत जागरूक ठेवणारी पवित्र गाथा आहे. अध्याय 21 दक्षिण दिशेच्या दिशेने प्रस्थान. काशी सोडल्यानंतर गुरूंनी दक्षिण दिशेकडे प्रवास सुरू केला. सह्याद्री, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा या पवित्र भूमीत त्यांचे स्वागत जणू निसर्गच करत होता. या प्रवासात अनेक अद्भुत प्रसंग घडले. काही गावात लोक अंधश्रद्धेने ग्रासलेले, काही ठिकाणी पिशाच अशांत, काही प्रदेशात रोगराई पसरलेली. गुरु जिथे पाऊल ठेवत तेथे रोग निवळू लागले, भीती नष्ट झाली, मनांना शांतता मिळू लागली. लोक म्हणू लागले, एक संत जात नाही, स्वतः ईश्वरच आमच्या भूमीत प्रवेश करीत आहे. हा अध्याय गुरूंच्या महत्त्वेचा विस्तृत विस्तार दाखवतो. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त.